नमस्कार. आपण कितीही म्हटलं तरी आपल्याला हे जाणून घ्यायला नेहमीच आवडतं की समोरच्याच्या मनात नक्की काय चाललंय. आज मी तुम्हाला अशा 3 माइंड ट्रिक्स सांगणार आहे ज्याने तुम्ही लोकांचे चेहरे वाचायला शिकाल. आपण कोणाशी बोलत असताना नेहमी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो, पण सर्वात जास्त खरं आपले पाय बोलतात. आता उदाहरणच सांगते. समजा तुम्ही तुमच्या एका नातेवाईकाशी किंवा मैत्रिणीशी गप्पा मारत आहात. त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्याकडे आहे, पण त्यांचे पाय जर दरवाजाच्या दिशेला असतील किंवा तुमच्यापासून विरुद्ध दिशेला असतील तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांना तुमच्याशी बोलण्यात रस नाही आहे किंवा त्यांना तिथून लवकरात लवकर जायचं आहे. पुढच्या वेळी बोलताना नक्की नोटीस करा, पाय कधीच खोटं बोलत नाहीत. आता आपण दुसरी ट्रिक पाहूया. जर तुम्हाला वाटतंय की समोरची व्यक्ती काहीतरी लपवते तर ही ट्रिक वापरायची. उदाहरणच सांगते तुम्हाला. समोरच्या व्यक्तीने एखादं वाक्य म्हटलं की मी काल तिथे गेलेच नव्हते किंवा गेलोच नव्हतो, तेव्हा तुम्ही फक्त शेवटचे 2 शब्द प्रश्नार्थक सुरात पुन्हा म्हणायचे, गेले नव्हते, आणि शांत राहायचे. तुमची ही शांतता आणि तो प्रश्न समोरच्याला एवढं अस्वस्थ करेल की ते स्वतःहून सगळं खरं सांगून टाकतील. मेंदूला रिकामी जागा भरून काढायला आवडते, त्याचा फायदा घ्या. आता ट्रिक तिसरी. समोरची व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते का हे ओळखण्याची ही सोपी ट्रिक आहे. आता उदाहरणच सांगते. जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये सगळेजण मिळून जोरात हसतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती नकळत त्या व्यक्तीकडे बघते जी तिला सर्वात जास्त आवडते किंवा जिच्या ती सर्वात जवळ असते. पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात किंवा ग्रुपमध्ये सगळे हसत असतील तेव्हा बघा कोण कोणाकडे बघते. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. या छोट्या ट्रिक्स वापरून तुम्ही माणसांना खूप चांगल्या प्रकारे समजू शकता. तुम्हाला यातली कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि मैत्रिणीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.